हॅलो फ्रेंड्स, NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान या विषयाशी संबंधित विविध घटकांच्यावर आपण काही सराव प्रश्न या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत. त्या सिरीजमध्ये आणखी एक आजचा घटक, इतर जे घटक आहेत त्यावर आधारित जे सराव प्रश्न आहेत त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, ते एकदा चेकआउट करा हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर. आज आपण आणखी एका घटकावर आधारित सराव प्रश्न सोडवू. पुढचा घटक आहे प्रदूषण. या प्रदूषणावर आधारित काही सराव प्रश्न आता आपण पाहू. पहिला प्रश्न आहे, भोपाळ गॅस दुर्घटनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिलं विधान, भोपाळ गॅस दुर्घटना 2 डिसेंबर 1984 च्या रात्री घडली. दुसरं विधान, ही आतापर्यंतची सर्वात भयानक औद्योगिक दुर्घटना आहे. तिसरं विधान, भोपाळ गॅस दुर्घटनेमध्ये तब्बल 80,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि चौथं, यापैकी एकही नाही. तर ह्या चारपैकी तिसरं जे विधान आहे ते चुकीचे विधान आहे. पहिली दोन विधानं ही बरोबर आहेत, तिसरं विधान मात्र चुकीचं आहे. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कारखान्यातून वायू गळती होऊन बाहेर पडणाऱ्या मिथेनमुळे कोणता परिणाम होतो? 4 पर्याय दिलेत. पहिला, त्वचेचा कर्करोग. दुसरा, श्वसन संस्थेचे विकार. तिसरा, दमा. आणि वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. कारखान्यामधून वायू गळती झाल्यामुळे जो मिथेन वायू बाहेर पडतो त्याच्यामुळे त्वचेचे कर्करोग होऊ शकतात, श्वसन संस्थेचे विकार होऊ शकतात आणि दमा होऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, लंडनमध्ये पुढीलपैकी कोणत्या साली धुरक्याची छाया पडली नाही? पर्याय पहिला 1952, 1962, 1972 की यापैकी नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1972. पुढचा प्रश्न, हवा प्रदूषक व त्यामुळे होणारा परिणाम यांच्या चुकीच्या जोडीचा पर्याय निवडा. खाली 4 जोड्या दिलेत, प्रदूषक आणि त्याच्यामुळे होणारा परिणाम. 4 जोड्यांपैकी एक जोडी चुकीची आहे, उरलेले 3 बरोबर आहेत. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. पहिला पर्याय, सल्फर डायऑक्साईड, त्याच्यामुळे डोळ्यांचा दाह होतो. दुसरा, नायट्रोजनची ऑक्साईड आहे, त्याच्यामुळे श्वसन मार्गाचा दाह होतो. तिसरा आहे धूळ, त्याच्यामुळे त्वचेचा कर्करोग होतो. आणि चौथा, कीटकनाशके, त्याच्यामुळे मनोदौर्बल्य हा रोग होऊ शकतो. तर ह्या 4 पैकी तिसरं जे विधान आहे, तिसरी जी जोडी आहे धूळ, त्याच्यामुळे त्वचेचा कर्करोग, म्हणजे धूळ आणि त्वचा यांचा तसा काही संबंध नाही. त्यामुळे तिसरी जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे. धूळ, त्याच्यामुळे त्वचेचा कर्करोग होतो, हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. उरलेल्या 3 जोड्या बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, वेगळा घटक ओळखा. 4 घटक दिलेत, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि ओझोन. ह्या 4 पैकी आपल्याला वेगळा घटक शोधायचा आहे. तर ह्या 4 पैकी ओझोन हा घटक वेगळा आहे, कारण उरलेली जी 3 आहेत ती प्रदूषक आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता हवा प्रदूषणाचा वनस्पतींवर होणारा परिणाम नाही? पहिला पर्याय, वनस्पतींची पाने पिवळी पडतात. दुसरा पर्याय, प्रकाश संश्लेषण खूपच वेगाने होते. तिसरा पर्याय, पर्णछिद्रे बुजून जातात. आणि चौथा, वनस्पतींची वाढ खुंटते. हवा प्रदूषणाचा वनस्पतींवर सुद्धा परिणाम होत असतो. त्यापैकी वनस्पतींची पाने पिवळी पडणे, पर्णछिद्रे बुजून जाणे, वनस्पतींची वाढ खुंटणे हे परिणाम प्रदूषणामुळे वनस्पतींवर होत असतात. दुसरा जो पर्याय दिलाय तो मात्र आपल्याला दिसून येत नाही, म्हणजे प्रकाश संश्लेषण खूपच वेगाने होते. या उलट प्रदूषणामुळे प्रकाश संश्लेषण खूप कमी वेगाने होते. त्यामुळे इथं दुसरा जो पर्याय दिलाय तो परिणाम किंवा तो पर्याय हा चुकीचा पर्याय आहे. उरलेले 3 पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या टिंबटिंब पासून ओझोन वायूचा थर जीवसृष्टीचे संरक्षण करतो. उष्णता, प्रकाश, अतिनील किरण की यापैकी नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अतिनील किरण. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोन वायूचा थर आपल्या जीवसृष्टीचे संरक्षण करतो. पुढचा प्रश्न, हरितगृह परिणाम म्हणजे टिंबटिंब. त्यासाठी 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय, उष्णतेचे शोषण करून उष्णता रोखून धरणे. दुसरा, घराला हिरवा रंग देणे. तिसरा, घराभोवती पिकांची वाढ करणे. चौथा, यापैकी नाही. तर हरितगृह परिणाम म्हणजे पर्याय क्रमांक 1, उष्णतेचे शोषण करून उष्णता रोखून धरणे.
हा हरितगृह परिणामाचा अर्थ आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणता आम्लवर्षेचा परिणाम नाही? 4 पर्याय दिलेत. पहिला पर्याय, आम्लवर्षेमुळे तारेच्या कुंपणाचे क्षरण होते. दुसरा पर्याय, आम्लवर्षेमुळे जड धातू वनस्पतींमध्ये शोषले जातात. तिसरा पर्याय, आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याची आम्लता वाढते. आणि चौथा पर्याय, आम्लवर्षेमुळे ओझोनच्या थराची हानी होते. तर यापैकी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. हा आम्लवर्षेचा परिणाम नाही, म्हणजे आम्लवर्ष आणि ओझोनचा थर याच्यामध्ये संबंध काय नाही. अगोदर दिलेले जे 3 घटक आहेत ते आम्लवर्षाचे परिणाम आहेत. चौथा मात्र आम्लवर्षेचा परिणाम नाही, त्यामुळे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आम्लवर्षेमुळे ओझोनच्या थराची हानी होते. पुढचा प्रश्न, हवा प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पुढीलपैकी कोणती उपाययोजना योग्य नाही? एक उपाययोजना योग्य नाही ती आपल्याला निवडायची आहे. उरलेल्या 3 त्याच्या उपाययोजना आहेत. पर्याय दिलाय पहिला, निरोधक यंत्रणा व गाळणी यंत्राचा वापर करावा. दुसरा पर्याय, दुर्गंधी पसरवणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. तिसरा पर्याय, CFCच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे. आणि चौथा, रासायनिक अस्त्रांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे. तर यापैकी पर्याय क्रमांक 3, CFCच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे, हे हवा प्रदूषण कमी करण्याची उपाययोजना असू शकत नाही. पण CFCच्या निर्मितीला प्रोत्साहन न देणं हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, की हा जो पर्याय दिलाय, हे जे विधान दिलेले आहे ते हवा प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना असू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तामिळनाडूतील पलार नदीला पडदार म्हणजे गटार नदी म्हणतात, कारण पहिला पर्याय दिलाय, कातडी कमावण्याच्या केंद्रामधून बाहेर पडलेले पाणी या नदीत सोडले जाते. दुसरा पर्याय, ही नदी निमुळती असून गटारीसारखी दिसते. तिसरा, या नदीतील पाण्याचा वापर करून गटारी स्वच्छ केल्या जातात. आणि चौथा पर्याय, यापैकी एकही नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कातडी कमावण्याच्या केंद्रांमधून बाहेर पडलेले पाणी या नदीत सोडले जाते. पुढचा प्रश्न, पाणी प्रदूषणाचा परिसंस्थेवर पुढीलपैकी कोणता परिणाम होतो? पहिला पर्याय दिलाय, पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. दुसरा, वनस्पती प्रजातींचा नाश होतो. तिसरा, समुद्र पक्ष्यांवर परिणाम होतो. चौथा, वरीलपैकी सर्व. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व हे पाणी प्रदूषणाचा परिसंस्थेवर परिणाम होतो. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते पाणी प्रदूषणाचे मानव निर्मित कारण नाही? म्हणजे 4 पैकी 3 कारण मानव निर्मित आहेत, एक मात्र मानव निर्मित नाही, ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिला आहे खनिज तेलाची गळती. दुसरं, खते व कीटकनाशकांचा वापर. तिसरा आहे जमिनीची धूप. आणि चौथं, औद्योगिक सांडपाणी. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जमिनीची धूप ही मानव निर्मित कारण असू शकत नाही पाणी प्रदूषणाचं, ती निसर्गतः होत असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, जमिनीची धूप. पुढचा प्रश्न, पर्यावरण संरक्षण अधिनियम टिंबटिंब साली केला गेला? 1947, 1986, 1981 की 1989? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1986. या साली पर्यावरण संरक्षण अधिनियम केला गेला. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे पाण्याचे प्रदूषण होते? पहिला पर्याय, अंबाडी घायपात पाण्यात सडवणे हे पहिलं कारण. दुसरं कारण, रक्षा व अस्थि विसर्जन. तिसरं, निर्माल्य पाण्यात टाकणे. आणि चौथं, वरीलपैकी सर्व. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व कारणांमुळे पाण्याचं प्रदूषण होतं.